एकदा टाळी वाजवाय सगळ्यांकडे थोडं थोडं कमी करा थोडं थोडं पुढं सरका थोडस बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला सडुर्मीचा मार जण तण धन केले तृणही समान लाथाळीला संसार केला सडुर्मीचा मार हरी तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा लाथाळीला संसार केला सडुर्मीचा मार समचरण सृजम संगणी लाभदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सभय दबला समेठलम चिंतयामि महायोग पीडित देवी मरत्याम वरम पुंडरीकाय विको धातु मुनींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद गन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जोधरार्तावतारम कलंकांक देशोदिकामोदिवक्रम कलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव नमो दानेश्वरा नमो नमो दानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आद्य त्रय जननी देवाचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सेवेला गे सेवक सेवेला
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणे आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार्मिक कमी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरी अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुण पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याच्या अथंग करुणेने अथांग दयेने संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठाहून माघारी यावं सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तो गाथा सामान्य जीवाच्या दारात येऊन ज्यांनी गाथा निर्माण करून द्यावा आणि तोच गाथा 14 दिवस ज्यांनी पाण्यामध्ये तोरून दाखवला बाकीचे माझ्या मॉनिटर मध्ये 0 करा चिठ्ठी पकडता दिलं थोडं कमी करा फक्त 1 नंबर लागला आता मस्त फक्त तेवढं कॉम्प्रोमाइज करा विठाला विठाला आणि बघा श्रीमंत साधू जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत तुकोबारायांचा गोड असा अभंगाच्या सेवेकरता निवडलाय अभंगाची गोड अशी प्रास्तावना आहे तुकोबाराय म्हणतात की बळीयाच्या अंकित झालं तर आपण सुद्धा बळीवंत झाल्याशिवाय राहत नाही पण त्याच्या अंकित व्हावं लागल त्याच्या संगतीत जावं लागल त्याचं व्हावं लागल कोणाच्या बळीयाचं व्हावं लागल पण बळीया कोण आहे बळीया माझा पंढरगाव हे पंढरीरावाचं वर्णन सांगतो मग त्याच्याबद्दल तुकोबाराय आज अभंगातून बोलतात पण मग त्याकरता काय करावं लागेल तुकोबाराय म्हणतात स्वतःचा अनुभव आहे लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार थोडासा केला षडोर्मीचा मार हे केलं पाहिजे पण मग याकरता अजून काय करावं लागेल अजून 3 परिभाषा महाराजांनी शिकवल्या जन तण धन केले तृण ही समान जन म्हणजे जग तण म्हणजे शरीर आणि धन म्हणजे पैसा या 3 गोष्टीला तृण ही समान तृण म्हणजे गवत केले तृण ही समान लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार आणि हे सगळं केलं तर फायदा काय होईल तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीच्या माथा लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार विठाला विठाला निवडलाय प्रास्तावने जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं पुण्य पावन पुण्यक्षेत्र पिंपळगाव दीपा बरोबर ना या नगरीमध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा एकण्या स्वरूपाचं नियोजन आयोजन तुमचं आहे आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद अत्यंत गोड आणि अगदी नजर लागण्याजोगं नियोजन तुमचं आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे अत्यंत गोड अशा नियोजनामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं अखंड कालावधीपासून चालत आलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यातली खरं तर ज्ञानदानाची सेवा या ठिकाणी समर्पित होत असताना सालाबाद प्रमाणे याही वर्षी वैकुंठ अशी हरिभक्त पारायण बालयोगी दत्तानंदजी महाराज दंडी स्वामी कोतुरकर यांच्या आशीर्वादानं वारकरी भूषण आमचे पुंजाजी महाराज गुंड यांच्या मार्गदर्शनानं प्रतिवर्षाप्रमाणे अनादी कालापासून चालत आलेला हा आपला ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे आजचे ज्यांचं समर्पण आहे कीर्तन सेवा भावपुष्प समर्पण आहे ते मला आदरणीय प्रवीणजी महाराज पांडे एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता सुंदर गातात आणि गाण्याची माधुर्यता इतकी सुंदर आहे की मनाला भावून टाकते इतके सुंदर गातात ते त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद दुसरे जे गायनाचार्य आहेत ते सुद्धा आवाजामध्ये त्यांच्या माधुर्य सौंदर्य आहे किती सौंदर्य आहे की ते मनाला भावतं असे सौंदर्याचे गायनाचार्य आदरणीय निलेशजी महाराज कांदे एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता ही सगळी मंडळी गोड गातात त्यांचे आभारी सगळी टाळकरी मंडळी असतील विनेकरी बाबांकडे बघितलं मला वाटलं बाबा महाराज सातारकरीकडे काय करायला लागले त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद तुळशीवाल्या माय असतील भालदार चोपदार सुद्धा गोड आहे त्यांचे सुद्धा आभार बहुधा आपल्याकडे भालदाराला चोपदाराला किंमत देती नाही लोक पण महाराज आपण माऊलीच्या सोहळ्यात जातो बरं का माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर भालदारा चोपदारासारखी नाना किंमत कोणालाच काय का मारायची सांगा यांच्या हातात काय तुम्ही कोणी बोलू नका वरचे कोणी बोलू नका यांच्या हातात काय याला काय म्हणतात माहिती एकदा वर करून दाखवा सगळ्यांना काय म्हणतात त्याला कोणी बोलू नका इकडचे कोणी बोलू नका काय म्हणतात त्याला मला उत्तर अपेक्षित आहे पिंपळगावकरांकडून जरा बोला ना यांच्या हातात याला आय काय म्हणतात त्याला याच्या हातात यांच्या हातात काय म्हणतात त्याला मला बोला ना जरा दांडकण आहे किंवा दांडकण आहे त्याला राजदंड म्हणतात राजदंड आणि माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं हा राजदंड जर उभा केला राजदंड बरं का राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं
आणि यांनी जर राजदंड आडवा केला तर कीर्तन करायला कीर्तन थांबवावंच लागतं. एवढी ताकद कोणाकडे? बोला बोला कोणाकडे? मी सांगतोय फक्त कोणाकडे? चोपदाराकडे. पण एवढं तर आहेच. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तन करायला चक्कर आली आणि कीर्तनकर जर खाली पडला नाही, बसला म्हणा बसला, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चौकदाराची. म्हणजे चौकदार सुद्धा तितकाच हुशार असावा लागेल. त्यांना धन्यवाद आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय पखवाज वाजवण्याकरता या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोड ज्यांनी विद्यार्थी घडवले, अत्यंत या भागामध्ये त्यांचं मोठी कामगिरी आहे. तिकडं लिंगदेव या ठिकाणी त्यांची संस्था आहे. तिकडे जर गेलं तर लांडगे कोळी सोडून काय दिसत नव्हतं. पण त्या दुर्मिळ भागामध्ये, दुर्गम भागामध्ये महाराजांनी सोनं पिकवण्याचं काम महाराजांनी केलं. म्हणून एकदा टाळी वाजवा. सचिनजी महाराज चौधरी अत्यंत गोड वाजवणं त्यांचं आहे. गुटकी मधला बाज, चाटी मधली शार्पता गोड असावी ती किती असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन महाराज. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अत्यंत नाविन्यपूर्ण ते वाजवतात, त्यांना धन्यवाद आहे. इकडून त्यांचे शिष्यचे पट शिष्य ते सुद्धा गोड वाजवतात, त्यांचे आभार. सिस्टीम मला वाटतं गावचीच आहे. काय बोलायचंय म्हणजे महाराज मंडळी कमी, साऊंड जास्त असं. म्हणजे इतकं त्यांनी परफेक्ट लावले की महाराज मंडळीला म्हणावं लागल. आता मी बहुधा सिस्टीमवाल्यांना म्हणत असतो आवाज वाढवा, याला म्हणावं लागतं कमी कर कमी कर, असं त्याचं साऊंड सिस्टीम आहे. म्हणजे अशी सिस्टीम कधीतरी भेटते, नशिबाला भेटते. आणि हे असं त्यांच्याकडे तर गोड त्यांची साऊंड सिस्टीम आहे. त्यांना टाळी वाजवा, त्यांचे आभार व्यक्त. सगळं गोड असं नियोजन आहे. सप्ताह कमिटीचे आभार व्यक्त करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्या समोर बसलेले ज्ञानवंत मायबाप कृपावंत आपण सगळ्यात, मला जास्त प्रास्तावनेत जास्त वेळ घालवायचा नाही, चिंतनाकडे वळूया आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्म जन्माला ना, तर याच्यापेक्षा भाग्याच्यापेक्षा पुण्य आणखी या मृत्यू लोकात काही नाही. का तुकोबरायचं म्हणणं आहे कविराज महाराज नाही म्हणत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीची माणसं अजून बोलू, या पवित्र मातीमध्ये जन्माला लाग कशा करता? उत्तम रीताचं भजन गाण्याकरता जन्माला. आणि भजन नाही तर जन्म व्हायला जातोय, नाही तरी गेला जन्म वाया. पण जन्म का व्हायला घालवायचा नाही? महाराज म्हणले याच ते इकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. उत्तम रीताचं भजन याच देहामध्ये गाता येतं. एक शास्त्रातली परिभाषा आहे अण्णा, लिहिलंय शास्त्रात. का लिहिलंय माहिती का? आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? चांगला आवाज येत असेल तर मान आलो चला, म्हणजे मला कळून तुम्ही आहेत का गेले झोपी झोपी तर बोलायचं. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? रवी महाराज किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय ओ पिंपळगावकर? जरा तुम्ही बोलले तर मला कीर्तन समजणार. म्हणजे जी महाराज आपण सगळे काय करतोय? आपण 3 वेळा जेवतो आणि एकदाच अमरून मला पण सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं. काय म्हणले ते? अवता हात का मानव देह प्रभूने तुझे दिया. काय म्हणतात? प्रभूने तुझे दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. मग भजना करता आले. भजनाची अर्थता आमची शुद्ध भावना आणि ज्यानं भजन शुद्ध केलं, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग भावानं जर देव मिळवायचा तर अर्थता भावाचीच असावी. का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. मग भावाचा आणि प्रेमाचा तो भुकेला, अर्थता भावाचीच लावावी. का? मानवी जन्मामध्ये आम्ही त्या कारणा करता आलो. महाराज म्हणले किती गोडलेले तुकोबारांनी कधी कधी शपथ घेऊन सांगतोय, काही न लगे भावच लागल. काही न लगे भावचे कारण, काही न लगे भावचे कारण.
तुकोबाराने विठोबाची शपथ घेतली पांडुरंगाची. पुढे तुकोबाराने शपथ घेतली. शपथ घेण्या इतका अधिकार होता ना महाराज. अधिकारानं तुकोबारा शपथ घेऊन सांगतात हे देवा भावच लागेल. काय न लगे एक शब्द वापरलाय भावाची. कारण हा शब्द पण वापरलाय. कारण भावच लागेल तुला मिळवण्याकरता. भाव जर नसेल तर तू मिळणार नाही. गिरीधरला आलं तो भाव का भुका. तू भावानं मिळतो ना. मग भावानं जर मिळतोय तर भावाची अर्थता असावी. आणि ज्याच्या जवळ भाव नाही मानवी जन्मातलं त्याचं गणित व्हायला जात नाही तरी गेला जन्म. पण जन्मच व्हायला घालवायचं नाही आम्हाला. हे जन्माचं महत्वाचं. अजून सांगू माणसाच्या आयुष्यात तीन पण आहे. तीन तुम्ही ऐकता सगळेजण. माझा आवाज येतो ना असं मोकळं कीर्तन ऐकायचं लागत. मग तीन पण आहे. आपण लहान होतो ते कोणतं पण लहान होतो. जरा बोला ना. आपण लहान होतो ते कोणतं पण बालपण संपलं. आता मी जेव्हा आपण जेव्हा तरुणपण. आणि तरुणपण संपलं. आता अण्णा तुम्ही जेव्हा येत म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण नाही. पण सरपण आल्याशिवाय सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. बालपणात काय करावं. बालपणामध्ये गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे बालपणात करावं. तरुणपणे काय करावं. तरुण भाग्यवान मध्ये जन्माला. मग जन्माला जर आलात ना तर मग आम्ही या जन्मातली दुसरी भूमिका आहे तरुणपण. तरणा भाग्यवंतांना तयारी कीर्तना तरुणपण. आणि म्हातारपणात काय करावं. म्हातारपणात म्हणावं याजसाठी केला याजसाठी केला होता 8 तास. आणि शेवटचा दिस गोडवा. शेवट गोड करण्याकरता म्हातारपणामध्ये प्रयत्न करा. पण काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. मी बोलतोय जरा अभ्यासानच बोलतो. उगाच बोलणार. तुम्हाला कळते ना मराठी कळते ना. असं बोलत चला कडे आणि फ्रेश बसाव. घरचं टेन्शन आणू नका इकडं. मोकळं बसा असं. आणि मग ना काय म्हणले म्हातारपणामध्ये त्याला म्हणावं आता आणि चिंतीने पावलो वेसावा खुंटलिया धावा कृष्णे शमी पर्व. मुंबईला कीर्तनाला गेलो. आवाज येते माझा सगळ्यांना. आणि मुंबईला कीर्तनाला गेलो आहे. आमच्या शेजारी एक आजोबा आहे 80-90 वयाचे. मी आग्रह धरला की म्हणले मला यायचे तुमच्या बरोबर. म्हणलं कुठे यायचे. की म्हणले मुंबईला यायचे. कशाला यायचे. ती म्हणली मला माझी जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जाता आलं ना. आता काय तुमचं मुंबईला. आपल्या इकडच्या भाषेत काय नाही ते मुंबईला. पण नेलं मुंबईला नेलं ना. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन सकाळचं बाकी होतं. कालचं कीर्तन माझ्याकडे होतं. आणि मुक्कामाला थांबलो. सकाळची वेळ देवपूजा उरकली. आणि देवपूजा उरकल्यानंतर एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे. चहा प्यायला ना आमच्याकडे. मी माझी देवपूजा उरकवली त्यांच्याकडं चहा प्यायला गेलो. असं तुम्ही बोलणार नाही मला माहिती. तुम्हाला बोलावं लागणार आहे. आणि मग त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. पण शहरामध्ये 35-40 मजल्याची बिल्डिंग. एवढ्यावरती जायचा काय वेळ लागणार. मग त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. आणि त्यांना हाक मारला. म्हणजे फोन केला. म्हणलं तुम्ही खाली या आम्हाला वरती यायचा वेळ नाही लागला. त्यांना फोन केला. त्यांना खाली यायला जरा वेळ लागला. पण 7-7:30 वाजले ते सकाळचे. शहरात काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे. काय म्हणतो आपण त्याला. बोला का काय म्हणतो. चालायला जाणं सकाळी. त्याला इंग्रजीतून काय म्हणतो आपण. वॉकिंगला गेल्या होत्या. मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते. बोला लिफ्ट असते. त्या यायच्या आणि त्या लिफ्टचं बटन दाबायचं. बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. त्या आतमध्ये जायचा. दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या का ते उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. असं 5 वेळा झालं. माझ्या बरोबरचे आजोबा पण होते. ते बारीक पाहिजे. मला म्हणायचे काय मशीन रे. इकडून म्हातारे शेतातून तिकडून पोरीहून बाहेर पडतात. म्हणजे नाना मशीन असतं. आता मला कळालं होतं यांना काय झालं. पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात माझ्याच असतं. म्हणलं नाना मशीनच असते. आता मात्र आपल्याकडचं होतं. ती कधी मुंबईलाच गेलं नव्हतं. आणि म्हणलं नाना मशीनच तशी. मात्र धावलं ना पुढच्या मिनिटाला मला म्हणलं तुला अक्कलच नाही. मला आपल्याला काय झालं. म्हणजे लवकर सांगायचं होतं. आपल्या म्हातारीला पण आलं असतं मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही. पण प्रपंचात तुम्ही असावं तुकोबारायचं म्हणणं. काय म्हणले ते संसारी आशा
कसला असावं, पण वेळोवेळा हा शब्द वापरला. वेळोवेळा का असावं? अरे तो भजनाचा अतिप्रिय आहे, भजन लागतं त्याला भजन. आणि सांगू का, आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणतात, ज्या माणसानं भजन केलं, बरं का, ज्या माणसानं भजन केलं, मानवी जन्मातलं कोणती वाईट शक्ती येऊ द्या, कधीच त्याचं भजन होऊ शकत नाही. फक्त भजन केलं पाहिजे. काय बोलतो ते कळते ना? एक हनुमान चालीसेतला दुआ आहे. काय म्हणले पाहिजे? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बलबीर. ज्यांना हनुमान चालीसा ऐकली त्याला कळत. किंवा ज्ञानोबारायचे हरिपाठ सांगतात. ज्ञानोबारायच्या हरिपाठात म्हणतात की फळे भूत बाधा भेनीत येते. या सगळ्याचं हरण करणारा म्हणजे एक मंत्र आहे, रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण. हरी मग घेतलं पाहिजे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. सोडलं पाहिजे. पण भावानं कसं भावानं असं एक भावगीत तुमचं पाठ असतं, विकू नको फक्त पिय. आपण म्हणतो ना, आपण भावगीत तुमचं पाठ असं एकदा ताट बसा म्हणा बरं माझ्याबरोबर, एक सावध बसा, असे स्तब्ध बसा, ताट बसा, ताट. हा म्हणा जरा माझ्याबरोबर. आपण म्हणतो ना, देव आशा न पावायचा नाही. एवढं मी ताकदीने म्हणायचं, तुम्ही आपलं गप आहे हे मला मान्य नाही बरं का. मी एवढं ताकदीने कीर्तन करतो का नाही, मग तुमचा आवाज आला पाहिजे. आणि सप्तकविनी मोंड्याला माल चांगला असतो जरा, आवाज आला पाहिजे. देव आशा न पावायचा मोठ्या ना म्हणा, देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव म्हणे, देवा मला भाव. तुमचा पण आवाज आला पाहिजे. मनी नाही भाव म्हणे, देवा मला भाव. देव आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. अजून पुढे पुढे, दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. बरं पाठी तुमचं माहिती. देव आशा न पावायचा देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मग साने गुरुजींचे शब्द आहे, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा, जगाला प्रेमार पावे. आणि प्रेमानं भावानं का जगाव माहिती का? प्रमाण याच्या करता, आला शिकोटोने या जा शिकवण्या रे गावा, आला शिकोटोने घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. मग आम्ही काय करू माहिती का? हे नरद्या हा दुर्लभ जाना, नरद्या दुर्लभ जाना, एकदा टाळी वाजवून वसुदेव म्हणणार ना, टाळी वाजवून. आणि मग हे म्हणावं का म्हणावं माहिती का? आम्ही या नामा करता आलो आणि हे नामाची भूमिका आमच्या जवळ असेल. संतांनी आपल्याला ओरडून सांगितलं की अरे होऊ नका रानबरी. अरे मग आम्ही मिळव काय त्याचं नावाचं चिंतनीय भाग असेल. महाराज म्हणले त्याच्याजवळ सामर्थ्य. कोणाजवळ? त्याच्याजवळ. काय सामर्थ्य? गीतेतलं श्लोक आहे ना, अखिलम जगतम तेजो मामेको, शरीरम तेजो मामेको, सूर्य नारायणम तेजो मामेको, विश्वम आपम तेजम वायू मामेको, नवे नवे ममय वंशो जीवलोके. जीवभूत सनातन. या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा, ऐकवणारा मीच आहे. पण माझाच अंश ना जग म्हणजे हे मी निर्माण केलं. पहिले कोटेच नव्हते, चंद्र सूर्य अवघे शून्याची होते. कानोबा तेरे तेरे ते
तेथे गडालगच निर्माण झाली. हे त्यानं निर्माण केलं. मग त्यानं जर निर्माण केलं त्याचं भजन आवडीने गायला पाहिजे. वेळोवेळा इथून बाजूला गेलो होतो. वेळोवेळा भजन करा वेळोवेळा, संसारी असावे आसुनी नसावे. मग भजन कर. आता आम्ही कीर्तनात आलो. तुम्हाला आल्यापासून म्हणतोय काय वाजवा म्हणतोय ते बोला. तुम्हाला काय वाजवा म्हणतोय? माझं म्हणतोय पण काय निघाड्या घातल्या. कीर्तनात आले ना पण टाळ्या वाजवले. असं कधी टाळ्या वाजवले पाहिजे. दादा काय म्हणते तुमचं काय म्हणते? काय वाजवले पाहिजे कीर्तनात? तरी काय वाजव ना बोला ना. काय वाजवले पाहिजे बरोबर? काय वाजवले पाहिजे कीर्तनात? टाळी वाजवली. आता तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजव. लोक मान कीर्तन काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवतात आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे मग तुम्ही येणं झालं याला उचला पाहिजे. टाळी वाजवण्याचं ठिकाण काय? बोला काय? कीर्तन असं का? कीर्तन चांग होय अंग. हे कीर्तन हे हरीच रूप म्हणून कीर्तनाची जागा. जेथे कीर्तनाची जागा तिथे असे बाबा, तिथे असे देव बरोबर ना. पांडुरंगोबा देव येतो कीर्तनात. निदान कीर्तन काला करताना का कोणा करता वाजवा? मला जरा ऐकायला कमी. देवासाठी वाजवा. निदान देवासाठी नाही तुमच्या करता वाजवा. तुमच्या करता तरी वाजवा. प्रमाणे याच्या करता कीर्तनात टाळी आणि होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी. बोला म्हणून वाजवावी अण्णा, म्हणून वाजवावी. पण जो करील टाळ्यांची टाळात टाळी, जो करील टाळ्यांची टाळात टाळी त्याची यम कवटाळी म्हणून तरी वाजवावी. बोला ना. मग आता हा झाला आध्यात्मिक फायदा. माझ्या शिक्षणानुसार बोलू का? टाळीचा आध्यात्मिक फायदा सांगितला, वैज्ञानिक फायदा सुद्धा. ही सगळी जाणकार पोरं वेल एज्युकेटेड बसले समोर माझ्या. तसं कीर्तन नाही केलं तर माझ्या कीर्तनाचा काय उपयोग? सांगतो. कीर्तन कळाले पाहिजे. कीर्तन म्हणजे पिकलं पाहिजे, जे भिनलं पाहिजे त्याला म्हणतात कीर्तन. ऐका मग कीर्तनाचा फायदा. ही कीर्तनात टाळी वाजवली ना बघा. आता नका वाजवू, आता वाजू नका. मी सांगेल त्याच वेळेस वाजव. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या बघा. नकळत टाळ्या वाजवल्यानंतर एवढ्या भागाला काहीतरी जाणवतं आपल्याला. काय जाणवतं? काय होतं एवढ्या भागाला? काय तर बोला ना काहीतरी वेदना जाणवत असते. आपण त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो? नगरच्या भाषेत काहीतरी येतात ना हाताला, काहीतरी येतात ना मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयाने येतात. तुम्हाला सांगतो टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला काय येतात? बोला काय का? मुंग्या येतात. आणि मग माझ्या त्या आपल्या हाताला मुंग्या येतात. का मुंग्या येतात? मी त्या डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब हाताला मुंग्या काय येतात? टाळी वाजवल्यानंतर हाताला मुंग्या काय येतात? माझे पुण्यातले एक चांगले मित्र आहेत, त्यांना विचारलं. डॉक्टर साहेब म्हणले महाराज हातांमध्ये हजारो नाड्या. आपण त्याला मराठी भाषेत शुद्ध भाषेत रक्तवाहिनी असं बोलतो. या रक्तवाहिन्या इंग्रजीत त्याला पल्स असं बोलतात. सायन्स भाषा आहे ती. पल्स वेव्स असं म्हणतो आपण त्याला. या वेव्सकडे, या पल्सकडे, या नाड्यांकडे, या शिरांकडे, या रक्तवाहिन्यांकडे या पांडुरंगाने ताकद दिली. काय? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवल, विठ्ठल 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 अशी टाळी वाजवल, त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्या करतात. हे कार्यच दिलंय त्यांना. आणि ज्यावेळेस आपण त्या टाळ्या वाजवतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं. इंग्रजीतून त्याला अजून एक वर्ड आहे, ब्लॉकेज काढण्याचं काम या नाड्या करतात. ब्लॉकेज म्हणजे रक्ताच्या गाठी निवारण्याचं काम या हातातल्या नाड्या करतात. आणि ज्यावेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा फायदा आहे. फायदा म्हणल्यावर कमी पडते. सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. फायदा सांगतो तुटू पडले बघा. टाळी वाजवली पाहिजे. अजून सांग टाळी वाजवली. काय करा माहिती का? वाकती चालावे पंढरीची, वाकती चालावे पंढरीची.
गावात जाऊन सुद्धा गप नका बसू. काय करा, लुटा लुटा पंढरपूर दरार कुमाईचा वर मोर्चला भीमा तिरी वेडारे पंढरे वेडारे 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 पंढरे आहे ना. हे गेलं पाहिजे. आणि हे का करावं माहिती का, हे जन्माचं सार्थक आहे. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाचे एक हे देखल हे जन्माचं सार्थक आहे. हे देखावं, हे पाहावं का गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम तू देणार. विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे गदान. उद्या तर तुम्ही मागणार आणि मागायचे असेल ना देवाजवळ हुशार जाऊन हुशार पद्धतीने जाऊन. लय असं काही मागू नाही देवाचं. एका गावात 3 जणांना देव प्रसन्न झाला. माझा आवाज येतो ना माग असं हा म्हणत चला हे आहे आवाज येतोय ना ग माग येतो ना हे आजे बोल ना ग आवाज येतोय ना. हा मग एका गावात ना 3 जणांना देव प्रसन्न झाला. ती काय गडी असं होतं का कलर गेला तर पैसे रिटर्न. हा असं गडी होतं ओरिजिनल ओरिजिनल. हा मग 3 देव प्रसन्न आला. बोल बघता काय पाहिजे. पहिला बघत बुडाला देवा मला नको वार देव म्हणले तट असतो झालं ती ग्वार. दुसरा पुढे आला तुला काय पाहिजे बोल. म्हणला देवा याला ग्वार केले ना याच्या दुप्पट ग्वार मला कर. ते म्हणले तट असतो झालं ती त्याच्यापेक्षा ग्वार. तिसरा पुढे आला तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा या दोघांना पुन्हा मायासारखं करून टाक. तुला नाही कळलं काय ना उद्या कळलं काय उद्या पत्रच नाळ्या पाहून मध्ये त्याला मी काय करणार आहे. आणि मग ना मागणारा हुशार असावा. न लगे मुक्ती धन संपना संत संग दे. मग आम्हाला मागायचे ना देवाजवळ दुसरं काय नका संताचा संग माग. आवडीनं बोलू का ए संताच्या संगतीतला एकही क्षण व्हायला जात नाही. अर्धा क्षण घडतात संताची संगती. प्रमाणात बोलायचं प्रमाणाशिवाय एकही शब्द बोलायचं. मला वॉर्निंगच महाराज सप्ताह कमिटीची अशी पहिली सप्ताह कमिटी महाराज महाराज माझ्या जीवनात महाराज दुसरं काय ऐकायचं नाही आम्हाला चिंतन ऐकायचे. पहिली सप्ताह कमिटी भेटली आज मला. आणि मग असू द्या ना वसुदेवजी मग आम्ही ऐकलं पाहिजे. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना ते जन्माचं गणित आम्ही ओळखावं. आणि का गणित ओळखावं हे गणित जर ओळखलं नाही तर जन्म व्हायला जातो. पण जन्माला जर आता मी विचारणार बरं का मी जेवढं चिंतनात बोलतो ना शेवटी प्रश्न आहे हे आता नुसतं मी डांबरवितो मग तुम्हाला वाढायला तुमच्याकडे फायनल एंडिंगला तुम्हाला ताण वाढायला तुमच्याकडे. मी चिंतनावर बोलतोय पण दाम वाढायला तुमच्याकडे नंतर एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बार काय नाही का. आणि मग संगतीला महत्व दिलं पाहिजे. मुक्त आहे माझा आम्हाला त्याच्या संघ अंकित व्हायचे ना संघात सुद्धा लय महत्वाचे. संताशिवाय तो देव मिळत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे आमदाराचे आपलं संताचे जे पाय संताची पाय धरले की देव मिळतो. हे पुरावा सांगू माझ्या आवडीचा पुरावा तुम्ही आलात म्हणून बोलतो. ऐका ना एका भुंग्याची नाही एका किड्याची संघ झाली. कोणाकोणाची महाराज कोणाकोणाची बोला दादा बोला तुम्ही सगळे आता माझी मंडळी सगळे बोला चला कोणाकोणाची संघ झाली. भुंग्याची आणि एका ते बोला जरा बोला चला जरा कोणाची संघ झाली आई बोला ना कोणाची संघ झाली. भुंग्याची आणि एका किड्याची संघ झाली. मग किड्याला आनंद झाला. भुंग्या बरोबर मैत्री झाली. कोणाला आनंद झाला किड्याला. किड्या म्हटलं मग भुंग्याला म्हटलं चल माया घरी. पण गाणं बिन ऐकणार का क्रिस का सुने का गाणं क्रिस का नाही मैत्री का सुने का. हा मैत्री का गाणं ऐकवलं तर काय गाणं ऐकलं. वाट चुकणार नाही हे जीवा तुझी वाट चुकणार नाही जीवा तुझी. एक तू मित्र कर आरसा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आणि मग मैत्री झाली. कोणाकोणाची बोला बोला कोणाकोणाची मी विचारतो ना सगळ्यांना विचारतो तुम्ही बोला कोणाकोणाची भुंग्याची तुम्ही उलट सांगताय. किड्याची भुंग्याची झाली. मग दोघांची संगत झाली. किड्याला लय किडा किड्या म्हणला चल माया घरी. कोणाला म्हटलं भुंग्याला म्हणला चल माया घरी. दोघे जण निघाले. भुंगा मागण किडा पुढं. किड्याचं राणी मला माहिती तुम्हाला कुठं राहतो किडा कुठं राहतो शेणात. कोण किडा शेणात राहतो. कोण राहतो शेणात किडा राहतोय शेणात खातो पण कोण आणि मग त्या किड्यानं भुंग्याला आणलं आणि भुंग्याचं राणी म्हण फुलामध्ये महाराज आणि भुंग्याला आणलं. भुंगा जो मकरंद सुगंध घेऊन जगणारा भुंगा
त्या भुंग्याला नायविलाजानं मैत्रीमुळं संगतीमुळं काय खावं लागलं शेण मला नंतर कळलं, पण कळलंच गाड्या. कधी कधी मैत्री कधी कधी खावं लागतं. म्हणून मैत्री करताना संगत करताना सावध. साधूचं नुकसान झालं तर आपण कोणी कुसंगी नाडीला साधू जायचा ढेकणाच्या संगे आणि मग खाल्लं ना त्या भुंग्यानं काय खाल्लं शेण खाल्लं. मग भुंगा म्हटला हे चल माझ्या घरी. किड्याला म्हटला चल. किड्या म्हटला कल करेसो आज करेसो अभी क्या चलो. दोघांचं निघाले. किडा आपला भुंगा पुढं किडा माग. भुंग्याचं राणी माहिती तुम्हाला कुठं राहतो भुंगा फुलात मी सांगितलं ना फुलात राहतो. आणि किड्याला आणलं. जसं किड्याला आणलं त्या किड्यानं आयुष्यभरात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. जसा आला तसा त्या फुलामध्ये प्रवेश केला. आयुष्यात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. जसा आला तसा डायरेक्ट बिशुद्धच पडला. कोण किडा. कारण की का त्यानं आयुष्यात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. एक वाक्य बोलतो गड्या जाणीवपूर्वक. माणसाच्या जन्मात सुद्धा अशा काही गोष्टी येतात त्या माणसानं आल्या की माणसानं असं ओरळून जायचं नाही. असं म्हणजे जुन्या काळातली लोक म्हणायची ना गरीबी आली तर माणसानं लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माणसानं आणि मग ते त्या भुंग्या आपल्या त्या किड्याला कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. जसा आला तो किडा डायरेक्ट बेशुद्ध पडला. शेजारी मंदिर होतं. आपले मंदिर कोणाचे पांडुरंगाचं विठ्ठल रुक्मिणीचं. आणि मग ती पुजारी रोज यायचे आणि रोज एक फुल तोडायचे. ज्या फुलात आज कोण बेशुद्ध पडलं होतं बोला किडा बेशुद्ध पडलं होता. फुल तुटलं गेलं आणि फुल पांडुरंगाच्या चरणाने येऊन वाहिलं गेलं. पुजाऱ्यांनी फुल वाहिलं. ते फुल वाहिलं तसा त्याच्यातला किडा शुद्धीवर आला. पाहतो तर काय कुठे आलो अरे पांडुरंगाच्या चरणाजवळ आलो. माझी योग्यता नसताना माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली. परिणाम देवाच्या चरणाजवळ जागा झाला. संगतीला लय महत्व आणि संगतीतूनच देव मिळतो. तुकोबाराय म्हणतात ना आम्ही मिळवला. आम्ही या माध्यमातून मिळवलाय म्हणून तुम्हाला सांगतोय. अरे माध्यम लय गुढ उद्धाराचं असावं. प्रामाणिक आकड्यातलं काय मी उद्धार पावे काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मग आज चालू राहणार आहे. अरे सर्व सुखाचे असं जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला माया विष्टीला जीव माझा. सारा जन्म सुखाच्या आशेत जातो पण सुख काय मिळत नाही. मज लागी दुःख व्हावे आयसे कोणी भावे ना जेवे न वंचिता दुःख पावे हे न संभवे स्वतंत्रता. मग आहे ना तो सुख त्याच्याजवळ सुख आहे. पण सुख अगोदर कोणाजवळ आहे. पहिल्या पायरीवर सुख आहे का मार म्हणले आहे ना. पहिली पायरी म्हणजे संत आहे आणि दुसरी पायरी म्हणजे देव आहे. पहिल्या पायरीचं वर्णन सांगा किती कोडलेलं आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा सुख वाटे जीवा वैष्णवा सुख वाटे अनेक देवा काही वैष्णवाच्या संगती सुख आहे आणि कमी देवा. मानवी जन्मातलं सगळ्यात मोठं सुख संताजवळ. अर्धा क्षण बसता संतांची संगती तिने होय शांती मत पापा. मग आम्हाला मिळवायचे. मग सगळी लोक तुकोबाराकडे गेले. तुकोबारा आम्हाला मिळवायचे सांगा ना जरा. तुकोबारा म्हणले मी सांगतो ना मी अनुभवानं सांगणं. अनुभव आले अंगात तुका म्हणे चाकुने सांगे माझा अनुभव आहे. अनुभवानं साक्षीनं सांगतो. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अनुभवानं सांगू का देव लांब नाही. मग देवाला मिळवण्याकरता अगोदर त्याच्या अंकित व्हावं लागलं. कोणाच्या अंकित अरे तो बळीवंत आहे आणि बळीयाच्या अंकित झालं की आपण सुद्धा बळी आणि सांगू का
त्याच्याजवळ जर बळ आहे आणि बळीयाच्या जवळ जर गेलं तर बळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण की का तो सुद्धा आपल्याला अंकित करेल आणि तो बळीवंत करून टाकेल. कारण की का सकळ जीवाचा करीतो सांभाळ प्रमाणे अजून मागे पुढे उभा काही सांभाळीत सकळ जीवाचा सांभाळ करण्याची भूमिका तो ठेवतोय. म्हणून बळीयाचे तो अंकित व्हावं आणि अंकित होऊन काय व्हावं माहिती का बळीयाचे अंकित टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड जाऊन दाखवलं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणले मग त्याच्या अंकित व्हावं कोणाच्या बळीयाच्या आणि त्यांच्या अंकित झालं का बळ येतं महाराज जेवण जगण्याचं. का बळ येतं तुकोबारायचं पुरावा आपला नगर जिल्हा येतो ना नगर जिल्हा हा बरोबर. आपण संगमनेर म्हटलं का नगरच. या नगर जिल्ह्यात आपला राहुरी तालुका येतो. राहुरी तालुका त्या राहुरी तालुक्यात एक संत होऊन गेले बरं का ना. ते संत ताहराबाद इथं ताहराबाद आज संत कवी मैपती महाराज. त्या मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड आहे बरं का. मी ऐका एकदा तुकाराम महाराजांचे चरित्र माझ्याकडे 15 मिनिटं राहिले तर मी 15 मिनिटात तेवढं सांगणार. संतांच्या चरित्रावर बोलू आपण मस्त. मग तुकाराम महाराजांच्या जीवनातला भाग आहे. त्या मैपती महाराजांना ना एक माकडी नव्हती. माकडी तिनं टाळ्या वाजवायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणले का ती काय वाजवायची. कोण टाळ्या वाजवायची कोणाला टाळ्या वाजवायचं जाऊ द्या मला नाही बोलायचं या विषयावर. आणि तिनं टाळ्या वाजवायची आणि टाळ्या वाजवायची सुंदर दिसायची. महाराज मैपती महाराजांना ती टाळ्या वाजवायची चांगली दिसायची. चांगली म्हणजे टाळ्या वाजून चांगली दिसायची. आणि माणूस ना दिसण्यानं कधी सुंदर नसतो. माणूस हा कर्तृत्वानं सुंदर बनतो. तुमचं काय मत आहे. ज्याचं तोंड सकाळीच पाहिजे ते संध्याकाळी भेटत. ज्याचं तोंड सकाळीच पाहिजे नाही का ते सकाळी जे हरी आणि ती लय गुड दिसायची. महाराज निरागसपणा आला होता भजन करून करून चेहऱ्यावर. आणि महाराजांनी तिच्या आवडीनं नाव सुंदरी ठेवलं होतं. टाळ्या वाजवायची म्हणून तिचं नाव काय ठेवलं होतं सुंदरी. सुंदरी. आणि आवडीनं तिला नाव गाव ताहराबाद म्हणायचं. सुंदराबाई सुंदरा म्हणायचं. सुंदरी म्हणायचं. आणि मग मैपती महाराजांनी तिला इतकं जीव लावलं. पण महाराजांचं प्रवचन ऐकायला ती मांडी येऊन बसायची. इतकी लाडकी होती. संताची लेख होती ती. लाडकी लेखमी संताची. या युक्तीप्रमाणे महाराजांच्या मांडी येऊन बसायची. एक दिवस असा आला की महाराजांचं प्रवचन चालू आणि महाराजांच्या मांडीवर तिनं डोकं ठेवलं. जसं डोकं ठेवलं ना तसाच प्राण सोडला महाराज. माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडणं म्हणजे भाग्य. त्या मैपती महाराजांच्या सुंदरीचं होतं. त्या मैपती महाराजांच्या भूमिकेतले लिहिलेलं चरित्र आहे. ऐका ना किती गोड. एकदा भजन करायचं. विठाला 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 विठाला
लक्षात घ्या. महत्वाचं गणित आहे की तुकाराम महाराजांच्या भूमिकेतलं चरित्र आपल्या महिपती महाराजांनी लिहिलं. आणि महिपती महाराजांनी हे चरित्र लिहिलं किती कोण लिहिलं? तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती सांगायला लावले, पण चरित्रातच सांगायचं, बाजूला जाऊन नाही सांगायचं. अभ्यासानंच बोलायचं, परत म्हणलं नाही पाहिजे चिंतनाच्या बाजूला बोल्या, असं नाही वेळ आली पाहिजे. आणि मग भूमिकाच अशी आखली पाहिजे. आणि मग भूमिका अशी असली की आपलं नावच कविराज, जिथं नाही गेला रवी तिथं गेला कवी, असं आहे ते. आणि मग ऐका ना, आणि मग ती तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांची नजरानं घेऊन यायची. मोकळी हाती नव्हती येत. कोण? शिवाजी महाराज. आणि नजरानं काय असंच म्हणते, दिवट्या छत्री घोड सोनं नाणं माणिक मोती नजरानं घेऊन यायचे तुकाराम महाराजांचे कीर्तन. आणि कीर्तनात नजरानं आणायचे. नाही लागत तुका बरं म्हणायचं. मॅच लोकांना वाटलं तुम्ही माय काय आणताय, नाही लागत आम्हाला. या लोकांना वाटलंय अहो जाळूनी संसार पैसुलो अंगणी, नाही लागत आम्हाला तुमचं ए रवित्त जन तुमच्या बाशी ठेवा, नाही लागत. आणि ज्या नात्यामध्ये अपेक्षा नाही का ते नातं जन्मोजन्मी टिकतं बरं का. नात्यामध्ये अपेक्षा नसावी. तुकोबारायचं आणि छत्रपतींचं तेच होतं, अपेक्षा नव्हती. खरं तर मरण आलं पण नातं एकाचही संपलं नाही. हे जगातलं मोठं आश्चर्याचं नाही काय. महाराज महत्वाचं गणित आहे. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले. इथं चाकण गाव आहे, चाकण गाव. चाकणच्या सुभेदाराला कळालं की तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले. आणि पठाण दिन 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 घोड्याच्या टापेचा आवाज करत 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 निघाले. आणि आवाज करत करत निघाल्यानंतर लोगावकडे जायला लागले. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख होता रामोशी समाजातलं पोरग होतं बैरजी नाईक. बैरजी नाईक इतकं हुशार होतं हुशार. 18 पगड जाती होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आज आम्ही बांधतोय स्वराज्य होऊन बांधतोय, जाती होऊन बांधतोय. जात कोणी आमची एक नाही, आपली एकच जात आहे. कोणती जात माहिती का? आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणूनच मरावं ही आपली जात आहे. सांगू अजून पुढे बोलू का? आपण आपल्यात भांडतोय ना, आपण आपल्याला संपवतो, एवढं लक्षात ठेवा. भांडू नका, उलट एकमेकाच्या सुख दुःखात सहकार्य करा. अरे आपल्या शंभूराजांचं चरित्र ऐकलं का तुम्ही पोरांनो? मला या पोरांना धन्यवाद द्यावा लागेल. अरे शंभूराज होती छावा चित्रपट पाहिला ना तुम्ही? काय म्हणले माहिती का औरंगजेब? अरे सचमुच छावा है छावा, शेर का. अरे मैंने उसकी आंखें निकाल दी लेकिन झुकी नहीं उसकी नजर हमारे सामने. मैंने उसकी जुबान काट दी लेकिन मांगे ने जुबान से रहम के दौलत. मैंने उसकी गर्दन काट दी लेकिन झुकी नहीं उसकी गर्दन हमारे सामने. मैंने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. मैंने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों? कौन था वो? उत्तर आलो और कोई नहीं, वो शेर शिवा का छावा धर्मवीर शंभूराजे भोसले था. शंभूराजे भोसले. मेलो तरी चालल पण हिंदू म्हणून जन्माला आलोय. आणि बोला 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 हिंदू म्हणूनच मरणार. यांनी रक्त सांडलं रे आपल्याकडे. आणि आम्ही त्यांच्या रक्ताची जाण ठेवत नाही. जागवा. मला हे सांगायचं नाही, पण मी एक सांगू का? छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये 18 पगड जाती होत्या. कोणती एक जात नव्हती. मुस्लिम सुद्धा मावळ होतं आपल्या छत्रपतींचं. आणि आले कीर्तनामध्ये येणार. तोपर्यंत बैरजी नाईक कीर्तनात आले, मोठ्यानं ओरडले, ऐका कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतंय, निघावं लागतंय. चाकणचा सुभेदार आणि पठाण फौज घेऊन आलाय. कीर्तनावर हल्ला होतोय. शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोकच पळायला लागले. म्हणजे पळाय ओठ आहे, सगळे उठून पळायला लागले. तुकोबाऱ्यांनी मागून खबरदार शब्द वापरला. पळताय काय? खबरदार. कीर्तनातला विक्षेप यापेक्षा मरण बरं. 1 इंच जागा हल्लू नका. 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जाओ आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. जागा सोडणार नाही. जो जागा सोडल त्याला आण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द ऐकले तुकोबारायचे. शिवाजी महाराज म्हणले, काय म्हणले माहिती का? ओ तुकोबारा, 1 इंच जागा सुद्धा हलणार नाही. येऊ द्या ना मला मरण. हे माझं मरण आलेले मी माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तनात. आणि कीर्तनात शहाणीच माणसं बसते. तुम्हाला नाही कळणार, जाऊ द्या, उद्या काय नाही कळणार. आणि मग शिवाजी महाराज कीर्तनात बसले. तोपर्यंत पांडुरंगाचा गाणा घेतला तुकाराम महाराज.
अरे वरून जसं काळ आहे तसं आतून पण मी नाही म्हणलो असं मी म्हणलेलं आणि मग ना, वरून जसं काळ आहे तसं आतून पण का काळ एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करेना आम्ही करतो तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय तेव्हा याद राख खऱ्या भक्ती करणाऱ्याला त्रासच आहे एखादा वाईट वागला म्हणून चांगल्या त्या वाईटा बरोबर चांगल्याची सुद्धा किंमत केली जाते तुम्ही पाहताय वाईट एखादा वागला दुसरे त्याला टुमनेच मारतात एखादा चांगला जरी वागत असला काय तुमच्या लोक असू द्या मला तिकडे जायचं नाही पण मग बोलू छत्रपती शिवाजी महाराज माझ्या कीर्तनात बसले तुकोबा राय म्हटले जर या राजाला जर गालबोट लागलं ना स्वराज्याला गालबोट लागतंय आणि देवा माझ्या वचकारे अन्याय करतो देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे पांडुरंग परमात्मा विटेवर असा थरथर कापायला लागला म्हणले आज काय खरं नाही आणि कीर्तनात जर गेलो नाही ना मी हे तुकाराम महाराज सोपी गोष्ट नाही आणू रेणू या आणि तुका आकाश एवढा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात नाही जावं म्हणजे यापेक्षा मरण बरं आहे आणि पांडुरंगाने कीर्तनात यावं आणि तुकाराम महाराजांचे पाय धरले फार रागवले तुम्ही फार फणफणले शांत व्हा यांच्या गप्पायला मी स्वतः तुम्ही कीर्तन करा बसवलं शिवाजी महाराजांना बसवलं तर तुकोबारांना धीर दिला स्वतः देवी शिव गेले आणि आपले 18 पगड जातीतले मावळे थोडा कमी 18 पगड जातीतले मावळे आतमध्ये घातले आणि आतमध्ये घातल्यानंतर आणि मग ना आतमध्ये घातल्यानंतर सगळे शिवाजी महाराजच करून टाकले कोणी पांडुरंगानं जेवढे कीर्तनात बसले होते तेवढे कोण केले बोला शिवाजी महाराज आले पठाण त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं कोणाशी घेणं देणं नव्हतं शिवाजी महाराजांशी आले ओ देखो शोभा थोड़ा ही कुआ था ओ देखो शोभा जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ एक आतमध्ये गेला आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं विकू कमी आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडायची विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचा रफिक तो तो बाग आहे तो म्हणायचं शफिक मी पहिले शेवा शफिकला सोडलं का परत आतमध्ये गेले का शिवाजी महाराज धरायचे आतमध्ये शिवाजी महाराज धरले का बाहेर नेला का तो निघायचा अहमद तू का बाग आहे तू म्हणायचा महम्मद मी पहिले शेवा महम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे शिवाजी महाराज पकडायचे आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तो निघायचा जाकीर तू का बाग आहे तो म्हणायचा शाकीर मी पहिले अभ्यास करून बसवले त्याचा राजा वाईट त्यांचा राजा म्हटलं सबको काट डालो काय म्हणला सबको काट डालो देव म्हणले अंगलट चालू मायामुळे आता सगळे मारणार तेवढ्या देवानं जेवढी कीर्तनात बसली होती का तेवढ्यांची सगळ्यांची रूप आकर्षित केली पांडुरंगानं आणि स्वतः शिवाजी महाराजाचं रूप घेतलं बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा पांडुरंगानं रूप घेतलं ना आपल्या शिवाजी महाराज आणि गोड्यावर बसले देव स्वतः शिवाजी महाराजाचं रूप घेतलं आणि गोड्यावर बसले टाच मारून गोड्याला एवढंच पुढे गोड्यावर बसले कीर्तन सोडा म्हणले पळा शिवाजी महाराज पळायला लागले आता ते ओरिजिनल शिवाजी महाराज होते का डुप्लिकेट नाही बोला ओरिजिनल शिवाजी महाराज होते का डुप्लिकेट ओरिजिनल तर पुढे बसलं होतं कीर्तनात बसले होते आणि डुप्लिकेट कोण झालं होतं पांडुरंग परमात्मा म्हणजे देवानं कोणाचं रूप घेतलं होतं शिवाजी महाराजांचं आणि होती को शिवबा बहादराय पिछा करो 9ला 5 मिनिटं कमी असताना देव पुढं पठाण माग आणि सगळे पळायला लागले 9 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आणि मग सगळ्यांना पुढं हे देवानं काटेवडात दिलं देव हाती लागत असतो देव हाती लागल अरे योग्याच्या ध्यानी आमच्या साधू संतांच्या नीट लक्षात द्यायला योग्याच्या ध्यानी त्या दनातुडे तू दाड्या लुंग्याशी काही सातुडे कसं सांगतो तुम्हाला काय नवऱ्याकडे जाऊ रवी महाराज कळलं ना बस आपल्यात राहू द्यायचं आपली मूठ 1.25 लाखाची आणि मग काटेवणात नेलं आणि घोड्यांना आज्ञा केली टाका खाली त्या काळात त्या घोड्यांना कळत होत जाऊ मला बोलायचंच नाही आणि मग काटेवणात नेलं घोड्यांना आज्ञा केली टाका खाली घोड्यांनी फेकलं ना आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे काय म्हणायचे बडबडजीनो घोडो खानो घोनो बडबडजीनो घोडो खानो घोनो चलनो थोडो बडबडजीनो घोडो खानो घोनो शिट्टी मारून चलनो थोडो घोड़ो को छोड़ो मारो नीचे भड़जी ऊपर घोड़ो
वन्स मोर आएगा बड़बड़ नो घोड़ो खानो गोनो चलनो तोड़ो घोड़ो के छोड़ो मारो नीचे भटजी ऊपर घोड़ो मराठी संका टांगा पलटी घोडे फरार एवढं सांभाळ केला ना पाहत काय माग महाराज मागे पुढे उभा आलिया गातनी बरं सुटलं ना माझं पहिलं चरण बळीयाची अंगी आम्ही झालो बळीवंत अरे याच्या आणखी झालं ना मा सांभाळ करतो ना देव आणि सांभाळ करणं म्हणजे बळीवंत होणं सुख दुःखाची आस लागू देणं न देणं म्हणजे महाराज म्हणजे बळीवंत होणं आणि मग काय करणं गरजेचं आहे लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हे धर्म करण्याचं काम तुकोबर आहे म्हणले आम्ही केलं पण अजून काय केलं माहिती का जण तण धन केले तृणही समान लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार आम्ही ना त्याच कर्म केलं आणि कर्म चांगलं एक 5 मिनिटं घेतलं तर चालेल ना काय काही नाही ना 5 मिनिटं घेतो मला आता हे थोडस व्यतिरिक्त आहे पाकिटाचे आपल्या वेळेच्या हिशोबाने नाही पण मग घेतो मी तरी 5 मिनिटं चालेल घेतो ना माफी मागून घेतो चालेल 5 मिनिटं निदान नाही 10 नको आपलं जेवढं पाकिट आपलं जेवढा वेळ तेवढं काम असं द्या 5 मिनिट चालेल तुम्हाला काही बोट लागलं तुम्ही कवर आहे म्हणणार चलो द्या आणि मग सांगतो 5 मिनिटाचं पुढे आपल्याला रेल्वे स्टेशन पुढे येतं श्रीरामपूर नाशिक नाही समजा आपल्याला इकडे मुंबईला जायचं नाशिकला जावं लागेल आतल्या मुंबईला जायचं म्हणजे इथे नाशिक रोडला जावं लागेल मग आपलं इथलं चौककडे गेलं पुढे गेलं मुंबईला कसं काय गेलं डायरेक्ट अगोदर नाशिकला जा ना तू डायरेक्ट मुंबईला गेला आहे का आणि गेलं इथलं गडी अचानक गेलं याला कुठं तिकीट भेटत अचानक गेल्यामुळे तिकीट भेटत कुठलं गडी होतं पिंपळगावचं होतं पाहता काय माहिती पिंपळगावचं होतं आणि अचानक गेलं थोडं शिट्टी मारतो इथं पकवायचा थोडा कमी त्यांचं तिकीट होतं माझ्याचं आणि मग ना आणि मग इथली चौककडे गेलं अचानक गेल्यामुळं थोडा गेल्यामुळं ट्रबल आला त्यांना थोडासा काय ट्रबल असा आला की त्यांना तिकीट काय भेटलं नाही पण गडी पिंपळगावचं होतं अपडेट गडी 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स होतं तुम्हाला नाही कळणार मग अपडेट असल्यामुळे त्यांनी काय केलं माहिती का एकानं खिशातून पिंपळगाव वाल्यानं 10 रुपये काढले आणि तिघांकडून 10 घेतलं किती झालं 30 कस काय गणिताला कोण होतं तुम्हाला 40 झालं की आणि 40 झालं आणि 40 रुपयाच्या नकली साप खरेदी केला ट्रेनला तिथं आपल्या नाशिक रोडला यांना कुठे जायचं होतं मुंबईला जायचं होतं 40 रुपयाचा साप खरेदी केला आणि सकाळी 7 वाजता शेवटच्या डब्यात तो साप नेऊन सोडला त्याच्यात नेमके लाडक्या बहिणी बसल्यावर ज्यांनी जसं साप पाहिलं तसं 2 मिनिटं डबा खाली केला ही गडी सकाळी 7ला जाऊन बसलं कोणत्या डब्यात शेवटचा डबा तर शेवटचा डबा असतो ट्रेनचा त्याला काय म्हणतो आपण जनरल डबा जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला जनरल डब्याचा अर्थ काय म्हणतो आपण त्याला यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला आणि नेमकी ते साप आणून सोडलं सकाळी 7ला बसले 8 वाजले 10 वाजले दुपारचे 3 वाजले यांना कुठे जायचं होतं मुंबईला जायचं होतं 8 वाजले 10 वाजले दुपारचे 3 वाजले एक जण उठला त्या स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो आपण त्याला काय म्हणतो टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर साहेबाला विचारलं साहेब कुठं आलो साहेब म्हणले नाशिक रोडला सकाळी बसलो 7ला नाशिक रोडला काय करतो साहेब म्हटलं सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला बाकी ट्रेन मुंबईला निघून तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो मराठीत बोलू का मराठीत कर्माला लय प्राधान्य त्याकडे आणि कर्म काय करायचं माहिती का त्याच्या संगतीचं कर्म करायचंय आणि संगतीचं कर्म केलं लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार याच्या करता बोललो केला षडउर्मीचा मार पण फक्त आपल्या जवळच आहे लांब जाऊ नका न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण मग त्या करता काय करा ठाईच बाई सोणी काय चित्त आवडी आनंद आळ बाबा हे आळवलं की परमार्थ पिकतो गड्या अचानक परमार्थ पिकवण्या असं गणित शोधलं बाबा महाराज सातारकर म्हणतात त्याचं गणित पिकलं मी असं कोणी पिकवलं 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो थांबतो मला माहिती लय दाट पेरलं कवर कांसाला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापत आणि मग काय उदाहरण असं एक पेशंट डॉक्टरांकडे गेला डॉक्टर साहेब 3 महिने झाले लागला पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला आहे ना डॉक्टर म्हणले कॅपिटल रूल असा आहे काना स्टेटोस्कोप घालतात
स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर, शुगर लेवल, वेव्स थिंकिंग इथं सांगता येतं. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल तिला किती फुटानं ऐकायला येतं आणि किती फुटावून येत नाही? ती एक काम कर, घरी जा, बायकोला नेमकं किती फुटानं ऐकायला येतं आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळलं रेंज कुठं नाही, अष्टावर कुठं लावायचं. तुम्हाला नाही कळलं मी काय बोलतो का? जाऊ दे. आणि मग ते घरी गेले, बायकोला 50 फुटानं हाक मारली, 50 फुटानं हाक मारली. अगं ऐकलं का? काय केली भाषी? आतून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटानं ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली भाषी? आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा? तुम्ही बोला, इथंच बोलताय, परत बोलणार नाही, तुम्हाला बोलताच येणार नाही. तुम्ही आता बोलून घ्या. कोणाचा राग आला? मला माहिती बोलणार तुम्ही आता. बायकोचा राग आला. 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आले. अगं ऐकलं का? काय केली भाषी? आतून पुन्हा उत्तर आलं. याला राग आला. तड 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 पाऊल उचलत गेलं, किचनच्या दरवाजात आलं. अगं ऐकलं का? काय केली भाषी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. 10 फुटाहून दरवाजा सोडला, किचनच्या दरवाजातून आत गेलं. ताड 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 पाऊल उचलत गेलं. बायको पाशी गेला, रापकन हात उचलला, रापकन हात उचलला. अजून मारला नव्हता. रापकन हात उचलला, बायकोला हळूच मारला. का? तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. ऍब्सोल्युटली राईट. जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. ज्याचं त्याचं क्रियापद ज्याने त्याने ओळखून घ्या. रपकन हात उचलला आणि हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण. ती म्हणली काय झालं? हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला नाही तर डॉक्टरला मला इथं बोला. प्रॉब्लेम कोणाचा होता लवकर सांगा. आता तुम्ही लवकर सांगा कोणात प्रॉब्लेम आहे. आजी बोल की प्रॉब्लेम कोणाचा होता? अगं तीच बहीण होतं आणि ते बिचारे प्रॉब्लेम बायकोत काढते त्यांना तुम्ही काय असं आपलं सुद्धा तेच. देव लांब नाहीये, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहिजे. मग तो देव लांब नाहीये तर एक काम करा, आम्ही या संसारातली भूमिका या बळीवंताच्या सानिध्यात काढावी, त्याच्या अंकित व्हावं, बळीवंत व्हावं. परिणाम स्टेला सड उर्मीचा मार हे होईल. पण त्याकरता जन तन धन या तीनही गोष्टींना लात मारावी लागल. कारण की का? या माध्यमातून 3 काळापैकी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या 3 काळापैकी तुकोबारा आता शब्द वापरतात. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची माता. अभंग माझा सुटला. विढोबा रखुमाई